चला तर आज आपण मस्त पुरी बनवणार आहोत। तर आज आपण पूर्ण गव्हाच्या पिठाने बनवणार आहोत आणि शेवटपर्यंत टम्म फुगलेली अजिबात न तेल पिणारी अशी आज पुरी बनवणार आहोत। तर आपण इथे घेतलेलं आहे जाडसर असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी बारीक घ्यायचं नाही आहे। नसेल तर तुम्ही जो रेग्युलर गव्हाचं चपाती बनवण्यासाठी पीठ वापरतात तेच वापरू शकता, पण मी ते जरा जाडसर असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 2 कप मी ते पीठ चाळून घेतलेलं आहे किंवा न चाळता सुद्धा घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 3 टीस्पून मी इथे बारीक रवा घातलेला आहे आणि खमंगपणा येण्यासाठी मी इथे 1 टीस्पून असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे गव्हाचं पीठ जो आहे, जो पुरीसाठी आपण नेहमी चपातीला मळतो, पातळ मळतो, थोडं सैल मळतो, तर इथे पुरीसाठी आपण अजिबात तेल न पिणारं पुरी बनवायचं असेल तर जेवढं होईल तेवढं तुम्ही इथे घट्ट मळून घ्यायचं आहे। म्हणून तुम्हाला शक्य होईल तेवढंच पाणी घालून असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर खूप घट्ट पीठ मळाल्याने काय होतं की छान पुरी फुगायला सुद्धा मदत होतात आणि शेवटपर्यंत फुगलेलेच राहतात आणि अजिबात तेल पिणार नाही या पुरी। सो या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा, नक्कीच तुमची पुरीसुद्धा एकदम एकूण एक पुरी अशी टम्म फुगते। तर आता आपण हे पीठ छान बघू शकता किती घट्टसर मळालेली आहे मी। आता 10 ते 15 मिनिटे याला रेस्ट देऊया। त्याचबरोबर मस्त चटपटीत अशी आपण बटाट्याची भाजी बनवूया। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे उकडून घेतलेले याचे 4 मीडियम साईजचे बटाटे घेतलेला आहे, साल काढून घेतलेला आहे। आता तुम्हाला जेवढ्यापर्यंत तुम्हाला भाजी बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचं क्वांटिटी वाढवू शकता। तर मी ते एक पेस्ट बनवलेलं आहे, 2 मोठे असे टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे आणि आपलं कोथिंबीर घेतलेलं आहे, असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर फक्त आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि टोमॅटोचं मी इथं जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर 2 टीस्पून इथं तेल गरम करायचं आहे आणि तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 2 काळी मिरी घालायचं आहे, लवंगसुद्धा घालू शकता। तर 1 कप इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, 2 हिरवी मिरची घालायचं आहे आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथं कढीपत्तासुद्धा घालायचा आहे। आता हे सगळं जिन्नस आपल्याला छान कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्हाला अजून एक टिप्स सांगते मी इथे की पुरी जेव्हा आपण पुरी बनवतो त्याबरोबर असं पुरी फ्राय करताना आपल्याला हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे, त्याने पुरी छान लवकरही तळतो आणि तेलही पिणार नाही। तर भरपूर सारे असं टिप्स आहेत की तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे। तर आता आपण हे पेस्ट घालणार आहोत, जे आपण टोमॅटो, आलं, लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे, खूप बारीक नाही, असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता हे सुद्धा छान परतून घेऊया। तर या पुरीबरोबर तुम्ही अशा बटाट्याची भाजी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल, कॉम्बिनेशन खूप मस्त लागतो। 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून किंवा 1.5 टीस्पून काळा मसाला घातलेला आहे। आता तुम्हाला तिखट जेवढं आवडेल तुम्ही त्याप्रमाणे ते तिखट वापरू शकता। तर आता आपण मी इथे गरम मसाला बोललेली आहे, पण इथे मी जिरा पावडर घातलेला आहे 1 टीस्पून। तर आपण गरम मसाला नंतर वापरणार आहोत। आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे। तर आता हे बटाट्याची भाजी थोडीशी ग्रेव्ही होण्यासाठी आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे किंवा एकातून अर्धा बटाटा घ्यायचा आहे, पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे आणि हे अशा मसाल्यामध्ये मिक्स करून मॅश करून घ्यायचं आहे। याने खूप छान ग्रेव्ही होतो आणि भाजीसुद्धा अप्रतिम चव लागतो। तर आपण हे मिक्स करून घेऊया। बाकीचे जो बटाटे आहेत आपण हे असे तोडून घेतलेले आहे आणि हे सुद्धा आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला जेवढं ग्रेव्ही हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर मी इथे थोडंसंच ॲड करणार आहे, मला थोडंच ग्रेव्ही हवं म्हणून। तर मी 2 ते 3 कप इथे पाण्याचा वापर केलेला आहे। आता तुम्ही ग्रेव्ही वाढवू शकता, पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। तर 3 कप मी इथे पाणी घातलेली आहे। आता हे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये। तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। आता तुम्ही यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालू शकता वरती, खूप छान टेस्ट लागतो, पण मी हे अशीच बनवते। तर नेहमी मी भाजी अशाच पद्धतीने बनवते। तर भाजी छान उकळून घेतलेली आहे आणि वरून आपण आता 1 टीस्पून गरम मसाला घातलेला आहे आणि परत 1-2 मिनिट आपण छान उकळी येऊ द्यायची आहे, मस्त शिजून घ्यायचं आहे।
तर अशी एकदा तुम्ही नक्कीच पुरीबरोबर अशी भाजी बनवून बघा. नेहमीच तुम्ही अशाच पद्धतीने भाजी बनवाल. एवढी टेम्पटिंग हा बटाट्याची भाजी लागतो. तर आपली ही भाजी रेडी झालेली आहे. मस्त ग्रेव्हीसुद्धा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग आणि चमचमीत अशी भाजी झालेली आहे. तर आपण आता बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया आणि बाजूला ठेवूया. तर आता आपण पुरी लाटायला घेऊया. तर आता आपण हे पीठ छान मुरलेलं आहे 15 मिनटं, कारण आपण यामध्ये रवा वापरल्यामुळे 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. पिठामध्ये रवा छान मुरतो. तर आता परत एकदा असं मळून घेऊया तेल लावून आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे. आता आपल्याला पुरी लाटताना नेहमी काय करायचं आहे, छोटाच गोळा घ्यायचा आहे. खूप छोटासुद्धा घ्यायचं नाही आहे आणि खूप मोठासुद्धा घ्यायचं नाही. असं मीडियम साईजचा असा आपण पेढा बनवून घेणार आहोत, किंवा तुम्ही एकत्रच असं पेढा बनवून घेऊ शकता. आता आपल्याला इथे सुकं पीठ न लावता आपण तेल लावून लाटून घ्यायचं आहे. तर हलकंसं तेल लावायचं आहे आणि पुरी आपल्याला खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही आहे. मीडियम साईजची अशी पुरी लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ ही लाटून घ्यायचं नाही आहे, नाहीतर आपली पुरी कधीच फुगणार नाही आणि कडक होऊन जातो पूर्ण. म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून असं लाटून घ्यायचं आहे आणि छान आपली पुरी तयार झालेली आहे. तर हलक्या हातानेच असं लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी खूप पातळ किंवा खूप जाड अशी लाटून घेतलेली नाही आहे. असं मीडियम साईजचं असं आपल्याला पुरी लाटून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवत आहे. तर एक मोठा चपातीला आपण जसं गोळा घेतो त्याच प्रमाणे गोळा घ्यायचा आहे आणि मोठी अशी चपाती लाटून घ्यायचं आहे. असं केल्याने खूप सोपं आपल्याला लवकर होतो. पुऱ्या लवकर लाटून होतात. यालासुद्धा आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि चपाती जसं लाटतो जाडसर थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि फटाफटसुद्धा होतात अशा केल्यामुळे पुऱ्या. जर साईज तुम्हाला छोट्या साईजचं करायचं असेल तर आरामात ह्या 4 पुऱ्या तयार होतात. तर मोठं करायचं असेल तर 2 तरी असं पुरी तयार होतात. तर आपण हे चपाती लाटून घेतलेलं आहे. असं आपल्याला कुठलंही भांडी घ्यायचं आहे, जो मोठा आकार असेल किंवा छोटा आकाराचं तुम्हाला बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही असं झाकण किंवा भांडी घेऊ शकता. तर याच्या साहाय्याने आपण पुऱ्याची साईज कट करून घेऊया. तर यामध्ये हे 2च झालेलं आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा लहान करायचे असतील तर तुम्ही यापेक्षा छोटं भांडी घेऊ शकता. तर 2 पुरी आपलं रेडी झालेलं आहे आणि बाकीचं सुद्धा आपण करून घेऊया आणि पुरी तळायला घेऊया. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एकदमच पेढे तयार करून ठेवायचं आहे, छोटे छोटे मीडियम साईजचे गोळे, आणि पटापट पुऱ्या लाटून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि नंतर तळू शकता. तर आता आपले हे पुरी लाटून झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करायला घेऊया. तर फ्राय करण्यासाठी आपल्याला गॅस हायस्ट ठेवायचा आहे. अजिबात मीडियम किंवा लो ठेवायचं नाही आहे. असं केल्याने काय होतं की पुरी खूप तेल पितो आणि पुरी एकदम तेलकट होतो. म्हणून हाय फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हा वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला हात लावायचा नाही आहे. आता वरती आलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला गरम तेल सोडायचं आहे, म्हणजे पुरी टम्म फुगतो. तर तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने पुरी किती छान फुलतो. असं कंटिन्यू आपल्याला हे गरम तेल वरती घालायचं आहे, ज्याच्याने आपला हा पुरी एकदम मस्त टम्म फुगतो. तर बघू शकता मस्त टम्म फुगत आहे ही पुरी. तर अशा पद्धतीने हाय फ्लेमवरतीच आपल्याला पुऱ्या हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच तेल अजिबात पिणार नाही आणि अजिबात तेलकट होणार नाही आपली पुरी. तर टम्म फुगलेली आहे आणि आता आपण दोन्हीही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचं आहे. तर खूप मस्त पुऱ्या होतात. मी अगदी अजिबात तेलसुद्धा पिलेली नाही आहे. ही पुरी एकदम मस्त पुरी झालेली आहेत आणि एकूण एक पुरी अशी टम्म फुगलेली आहे. तर तुम्हाला दुसरासुद्धा तुम्हाला इथे मी तळून दाखवते की पुरी किती छान असे कलरसुद्धा खूप सुंदर आलेले आहेत या पुऱ्यांचे. एकदा या पद्धतीने तुम्ही पुरी करून पहा, नक्की तुमची पुरीसुद्धा खूप छान टम्म फुगलेले होतील एकूण एक पुऱ्या. तर आपण हाय फ्लेमवरतीच ठेवलेला आहे गॅस आणि गरम तेल परत आपल्याला वरती घालायचं आहे आणि बघू शकता मस्त हे सुद्धा पुरी फुगलेली आहे आणि आलटून पलटून आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आलटून पलटून म्हणजे एक बाजू आपली तळून घेतलेली नाही आहे ना, ते पुन्हा आपल्याला तळून घ्यायचं नाही. असं केल्याने सुद्धा पुरी तेल पितात. तर एका बाजूला एकदाच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, नंतर परत पलटून घ्यायचं नाही आहे, नाहीतर तेल पितात ह्या पुऱ्या आणि पुरी फार तेलकट होतात.
तर आता आपण हे छान हे सुद्धा तळून घेणार आहोत. तर कलर बघू शकता. तर आता तुम्हाला कलर येण्यासाठी तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता पिठामध्ये. तर अख्खं साखर जो असतो ना तो साखर तुम्ही या पिठामध्ये मिक्स करून मळून घेऊ शकता. याने सुद्धा खूप छान कलर येतो पुरींचा. तर सगळ्याच पुरी मी इथे रेडी केलेली आहे आणि आपण बटाट्याची भाजी सर्व करणार आहोत. तर जसं थंड झालेलं आहे तसं थिक झालेलं आहे बटाट्याची भाजी. तर तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर तुम्ही थोडीशी पाणी घालून गरम करू शकता. तर मस्त आपली चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची भाजी झालेली आहे आणि टम्म फुगलेल्या सगळ्याच पुऱ्या झालेल्या आहेत. वरून आपण कोथिंबीर घालूया थोडीशी आणि तुम्हाला पुरीसुद्धा दाखवत आहे. तर बघू शकता पुरीसुद्धा अजिबात कुठेच तुम्हाला तेलकट वाटणार नाही या पुऱ्या. आणि अजिबात माझ्या हाताला सुद्धा बघू शकता तुम्ही तेल लागलेलंही नाही आहे. खूप मस्त अशी टम्म फुगलेली आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तर इवन हा सगळ्याच पुऱ्या असे टम्म फुगलेली आहेत. तर तुम्ही मैदा पीठ न वापरता गव्हाचं पीठ वापरून तुम्ही एकदा अशा पद्धतीने पुरी बनवलात तर तुमच्याही पुरीसुद्धा खूप सुंदर असे टम्म फुगलेले होतील. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला इथे पुरीसुद्धा दाखवत आहे. बघू शकता कुठेही तेल पिलेलं नाही आहे हा पुरी आणि शेवटपर्यंत असाच पुऱ्या राहतात आणि अजिबात तेलकट होत नाही. तर बघू शकता. तर मस्त करा आणि मस्त खा या गुढीपाडव्याला. तर नक्की करून पहा बटाट्याची भाजी आणि पुरी. तर आवडली तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये.